नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंडर करंट्स या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी जागतिक दर्जाचे कलावंत, जागतिक दर्जाचे शिल्पकार श्री राम सुतार यांचं निधन झालं. राम सुतार यांनी वयाची 100 पार केली होती आणि जर ते हयात असते तर येत्या फेब्रुवारी 2026मध्ये त्यांनी वयाची 101 वर्ष पूर्ण केली असती. राम सुतार हे केवळ मराठी आहेत म्हणून महत्त्वाचे नाहीत, तर जागतिक दर्जाचे शिल्पकार म्हणून महत्त्वाचे आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि जगभरामध्ये अनेक पुतळ्यांचं काय आपण म्हणूया डिझायनिंग केलेलं आहे किंवा ते उभारलेले आहेत. ब्रॉन्झमध्ये काम केलं आहे, स्टोनमध्ये काम केलं आहे, आधुनिक सगळं टेक्निक वापरून काम केलं आहे, प्राचीन भारतीय शैली विचारात घेऊन काम केलं आहे. म्हणजे अजिंठा वेरूळचा प्रभाव ते मशिनरीच्या साहाय्यानं डिझायनिंग आणि कटिंगपर्यंत त्यांनी शिल्पकला नेलेली आहे. असे राम सुतार ज्यांनी शिल्पकलेला एका वेगळ्या उंचीवर पोचवलं, ज्यांनी शिल्पकलेमधनं कमर्शियल कामही केलं पण त्याचबरोबर कलात्मक अभिव्यक्तीसुद्धा जिवंत ठेवली, असे राम सुतार हे मराठी आहेत, मराठी होते याचासुद्धा आपल्याला अभिमान असला पाहिजे. मराठी असले तरी ते जागतिक दर्जाचे कलावंत होते आणि त्यामुळेच त्यांना अनेक बहुमान जे आहे ते मिळालेले आहेत. सो या राम सुतारांना सुभाष अकॅडमीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्याविषयीची माहिती आपण थोडक्यात बघूया. काय म्हटलंय? द स्टॅच्यू मॅन ऑफ इंडिया, ज्यांचं वर्णन द स्टॅच्यू मॅन ऑफ इंडिया असं केलं जातं, असे श्री राम सुतार 19 फेब्रुवारी 1925 ते 18 डिसेंबर 2025 असा जीवनपट असलेले राम सुतार. जन्म गोंडूर या गावामध्ये झाला, धुळे जिल्ह्यामध्ये, आणि मृत्यू त्यांचा काल जो आहे तो नोएडामध्ये झालेला आहे. 19 फेब्रुवारी 1925 हा त्यांचा जन्मदिवस. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे असे राम सुतार, आणि ज्यांनी स्वातंत्र्योत्तर शिल्पकलेला एक वेगळी कलाटणी दिली, एक वेगळी दिशा दिली, असे राम सुतार. त्यांच्याविषयीची बेसिक माहिती आपण बघूया की आपल्याला परीक्षार्थी म्हणून काही तथ्य लक्षात घेणं गरजेचे आहेत. येणाऱ्या MPSC प्रिलिम्स 2026मध्ये राम सुतारांवर नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे जसं बाबा आढावांवर विचारला जाऊ शकतो, किंवा शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं त्यांच्यावर विचारला जाऊ शकतो, किंवा मग राम सुतारांवर विचारला जाऊ शकतो. विशेषतः कलाक्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा व्यक्तींवर नेहमी आपल्याला प्रश्न येत असतात. JJ स्कूल ऑफ आर्टचे गोल्ड मेडलिस्ट, ज्या JJ स्कूल ऑफ आर्टनं मुंबईच्या JJनं जे अनेक मोठे कलावंत दिले, त्याच JJ स्कूलचे हे गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांना 1999मध्ये पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2016मध्ये पद्मभूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार, आपल्याला माहीत असणारा आपल्या राज्याचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 जो काही आहे, जो मला वाटतं यावर्षीच्या मार्च एप्रिलमध्ये घोषित झाला, आणि 2025मध्ये नुकताच आत्ता त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना घरी जाऊन, मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घरी जाऊन त्यांना तो पुरस्कार नुकताच जो काही आहे 2025मध्ये प्रदानसुद्धा केलेला आहे. सो पद्मश्री, पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हे महत्त्वाचे पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आलेले आहेत. आता त्यांची महत्त्वाची शिल्प आपण बघूया. त्यांच्या शिल्पांची चर्चा करत असताना राम सुतार म्हणजे महात्मा गांधी इतकं समीकरण जे आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राम सुतार म्हणजे महात्मा गांधींचा पुतळा, एवढं आहे. जगभरामध्ये राम सुतारांनी महात्मा गांधींचे किती पुतळे उभारले असतील? अराउंड 400च्या आसपास पुतळे राम सुतारांनी गांधींचे उभारलेले आहेत. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की गांधींविषयी त्यांची निष्ठा काय असेल. स्वतः राम सुतारांनी म्हटलंय की त्यांचा जन्म 1925चा असल्यामुळे गांधींना त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. गांधींच्या चेहऱ्यावरचे हावभाव, गांधींवर असणारं लोकांचं प्रेम, गांधींचं हास्य, हे सगळं त्यांना माहीत होतं, आणि त्याच्यामुळं गांधींच्या वेगवेगळ्या भावमुद्रा त्यांच्या शिल्पकलेमध्ये ते उमटवू शकले. आणि त्यांचा जो फेमस पुतळा म्हटलं तर संसदेमध्ये ध्यानस्थ बसलेला
महात्मा गांधींचा जो पुतळा आहे संसदेच्या गेट नंबर 1च्या समोरच तो पुतळा आहे. तुम्ही जर कधी बघितला असेल किंवा बघाल अधिकारी झाल्यावर तर तिथे तो असा ध्यानस्थ मेडिटेटिव्ह स्टेटमधला तो पुतळा आहे. ब्रॉन्झचा तो पुतळा आहे. हा खूप फेमस पुतळा आहे म्हणून आपण याचा उल्लेख केला. आणि यांनी फक्त भारतातच नाही तर जगभर गांधींचे पुतळे उभारलेले आहेत. हा महत्त्वाची शिल्प आपण बघतोय की संसदेमधला ध्यानस्थ असलेला गांधींचा पुतळा प्लस फेमस जर त्यांचं म्हटलं तर पाटण्यामध्ये त्यांचा एक गांधींचा पुतळा जो आहे तो त्यांनी उभारलेला आहे. इथे ब्लर झाली आहे ती इमेज, पण पटण्यामध्ये सुद्धा आहे. अनेक ठिकाणी आहेत, म्हणजे जर्मनीत बर्लिनमध्ये आहे, माद्रिदमध्ये आहे, श्रीलंकेमध्ये आहे. गांधींना जगभरात पोहोचवण्याचं काम शिल्पांच्या माध्यमातून किंवा पुतळ्यांच्या माध्यमातून राम सुतारांनी केलेलं आहे. सो राम सुतार इज इक्वल टू महात्मा गांधींची शिल्प, एवढं किमान लक्षात असायला पाहिजे. आणखी एक रिसेंट जे त्यांचं महत्त्वाचं काम आहे जो प्रश्न परीक्षेला हमखास असू शकतो तो म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी, वर्ल्ड्स टॉलेस्ट, जगातला सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो काही आहे गुजरातमधला 31 ऑक्टोबर 2018 रोजी ज्याचं उद्घाटन झालं. 182 मीटर ज्याची हाईट आहे तो सुद्धा राम सुतारांनी केलेला आहे. त्यामुळे हे तर कन्फर्म लक्षात ठेवायला पाहिजे. सरदार पटेलांचा जगातला सर्वात उंच किंवा भव्य पुतळा जो आहे 182 मीटरचा तो राम सुतारांनीच केलेला आहे. लक्षात येतं, म्हणजे एका बाजूला महात्मा गांधी, दुसऱ्या बाजूला सरदार पटेल. मग फक्त एवढेच लोक आहेत का? तर नाही. राम सुतारांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर BR आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत आणि राम मनोहर लोहिया म्हणजे काही समाजवादी नेते आहेत, काही जवाहरलाल नेहरूंसारखे राष्ट्रीय नेते आहेत, गोविंद वल्लभ पंत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हिस्टॉरिकल फिगर्स आहेत. या सगळ्यांचे पुतळे राम सुतारांनी केलेले आहेत. सो देअर वॉज नो आयडिओलॉजी, म्हणजे असं काही नव्हतं. इव्हन काँग्रेसच्या काळामध्ये एवढी पॉप्युलरिटी मिळून सुद्धा राम सुतार सत्तेपासून लांब राहिलेले एक असे व्रतस्थ शिल्पकार होते. लक्षात येतंय. त्यानंतर काय आहे त्यांच्या शिल्पकलेविषयी किंवा त्यांच्या कलेविषयीचे काही मुद्दे मी काढलेत की हायपर रिअलिस्टिक पोर्ट्रेज. त्यांनी चित्रण करताना शिल्पकलेमध्ये हायपर रिअलिस्टिक म्हणजे वास्तवाच्या थोडंसं पुढं जाऊन भव्यतेकडं जे काही आपण म्हणतो ती कलात्मक अभिव्यक्ती केलेली आहे. म्हणजे ब्रॉन्झमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, स्टोनमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. माध्यमं जी आहेत आर्ट अँड कल्चर म्हणून ती लक्षात ठेवायला पाहिजे. राम सुतारांवर मुख्य प्रभाव हा अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा होता. तिथली चित्रकला असेल, कोरीवकाई काम असेल, तिथले रंग असतील, यांचा एक मेजर प्रभाव राम सुतारांच्या शिल्पकलेवर होता. काही इटालियन प्रभाव सुद्धा होते, पण प्रामुख्याने त्यांच्या कलेचा जो सोल आहे, आत्मा आहे, हा इंडियनच राहिलेला आहे. आणखी काय म्हटलंय, पुण्यामध्ये म्हणजे मराठी लोकांना माहीत असायला पाहिजे की पुण्यातलं जे एअरपोर्ट आहे तिथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण जर तुम्ही ऑनलाईन माहिती घेतली तर राम सुतारांनीच केलेला आहे. प्लस मुशीमध्ये अजून ज्याचं उद्घाटन झालेलं नाही पण 100 फुटी छत्रपती शिवरायांचा पुतळा राम सुतारांनीच केलेला आहे. ते काम कंप्लीट झालेलं आहे असं त्यांच्या चिरंजीवांनी काल सांगितलंय की ते काम अजून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे, पण त्यांचं काम जे आहे ते झालेलं आहे. मुशी इथे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 100 फुटी पुतळा, त्याचाच फोटो मी तिथे दिलेला आहे. सो महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी अनेक पुतळे उभारलेले आहेत. लक्षात येते. सो किमान ह्या गोष्टी आपल्याला राम सुतारांविषयी ठाऊक असायला पाहिजेत. आणि आपल्या मातीमध्ये, मराठी मातीमध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये जन्मलेला, गोंडूर गावामध्ये जन्मलेला कलावंत, जगभर एक मोठा शिल्पकार म्हणून नाव असतो आणि काल त्यांचं निधन होतं. त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली यांच्याविषयी आपल्याला माहीत असायला पाहिजे. परीक्षार्थी म्हणून तर माहीत असायलाच पाहिजे, पण आपल्या आजूबाजूला जे महत्त्वाचं घडतंय ते एक व्यक्ती म्हणून आणि एक जबाबदारी म्हणून सुद्धा माहीत असायला पाहिजे. राम सुतारांना सुभाष अकॅडमीकडून आणि माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.